नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. थेट गावावरून आता गावी आहे. तर आता गावी सीझन आहे कामांचा. म्हणजे परवा तुम्हाला दाखवली उकळ करताना, तर आज आपण बघतोय मशागत. म्हणजे आम्ही भाजावळ म्हणतो, ते मशागतीचं काम आहे ते करतोय. तर त्याच्यासाठी घेऊन आलो इकडे गौरी घेऊन आलो आहे, म्हणजे शेणाची गौरी. तुम्हाला दाखवत होता. तर ते एक पिशवी भरून आणले. अजून इकडे हा दादा घेऊन येतोय आणि शैला देखील घेऊन येतोय. तुम्हाला थोडी प्रोसिजर दाखवतो साधारण कशी असते ती. गावी आल्यानंतर अशी कामं थोडी करावी लागतात. काल रात्री गेलो होतो आम्ही हनुमान जयंतीला नमन पाहायला. रात्री आलो 2 वाजता, थोडा आराम केला. आता वाजले असेल सकाळचे 8 वाजलेत. तर थोडे आता कामं करतो, तुम्हाला दाखवतो तर कसं कामं काय चालले ती. जो आपला वाफा आहे म्हणजे ही मळी आहे, तर याच्यामध्ये आपण करणार आहोत भाजावळ, म्हणजे मशागत करणार आहोत. जे आपल्याला या मळ्या लावायच्या आहेत, ज्या मळ्यांमध्ये भात लावायचं आहे, तर त्याच्यासाठी रोप लागतं. तर रोप एका मळीमध्ये आपण करतो, रोप बनवतो आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जिथे लावायचं, लागवड करायची तिकडे त्या रोपांचा वापर करतो. तर आत्ता आम्ही इथे घेऊन आलो आहे, गौरी घेऊन आलो, म्हणजे शेण आले, सुकलेले शेण असेल बघायचा. तर गौरी आता हा पूर्ण वाफ्यामध्ये या मळीमध्ये आम्ही पसरणार. तर सध्या आम्ही एका ठिकाणी टाकले. हा पूर्ण एक लेअर लावणार असा. याचं बघा तेवढं लावलं बघा इकडे. अशा या गौऱ्यांचा लेअर लावणार. त्यानंतर त्याच्यावरती गवत वगैरे टाकणार. गवत टाकल्यानंतर असे भारे असतात बघा, असे भारे असतात तोडलेले, म्हणजे जंगलातील जे आपले झाडं असतात त्यांचं फांद्या वगैरे असं तोडून तो एक घेऊन येणार आपण. आणि त्यानंतर आग लावणार संध्याकाळी. काजू लागवड केले, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये होत्या गवत होतं. आणि इकडे पाहू शकतो, हे मोठे मोठे पाय दिसतात ना तुम्हाला, हे मोठे मोठे पाय हे सगळे गवांचे आहेत. जेव्हा आपण हे भात लावणी केली होती त्यानंतर इकडे गव फिरून गेले बघा, केवढे मोठे पाय असतात एकदम. म्हणजे ते गव्हांचं वजन असतं ना, मजबूत असतं, टनामध्ये वजन असतं त्याचं काहीतरी. त्यामुळे पाहू शकता बघा, इकडे सर्व आहे ना शेतीचे नासधूस केले असतात. इकडून आले असतील, वरून आले असणार. जी पडीक जमीन होती लागवड केली. आणि काल थोडंसं इकडून आता गवत काढलेलं आहे बघा. आता हे गवत जे काढलेलं आहे हे आपण घेऊन जाणार तिकडे मशागत करायला, म्हणजे भाजावळ करायला. तर आमच्याकडे भाजावळ म्हणतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द असतात काय ना काय. तर आमच्याकडे सध्या खूप साऱ्या लोकांनी ना जी पडीक जमीन होती, आता शेती करायला माणसं कोणी नाही आहेत, बहुतेक मुंबईला गेले कामानिमित्त. तर त्याच्यामुळे त्यांनी हे केळसकर मामाचे लोकांनी जास्तीत जास्त काजूची लागवड केले. इकडे आपल्या गौरींचा स्टॉक बनवून ठेवला आहे काकाने, खूप दिवसापासून ते सुकवलेले आहे. परवा आला अचानक पाऊस, त्यामुळे काय झालं बघा, हे थोडीशी गौरी आहे ना ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये विरघळली पूर्ण. हे थोडे पहिले असल्यामुळे आहे ना हे सुकले होते ना, त्यामुळे पावसाचा जास्त त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. पण ही आदल्या दिवशीची गौरी होती, म्हणजे शेण होतं. त्यामुळे जसा रात्री पाऊस आला 12:15 वाजता, सर्व विरघळून गेलं. इकडे सगळे होते आपल्या ह्या ते जवळच आपला आहे वाडा ना, इकडे आपण आणून ते सुकवतो. भरपूर आहे अजून, ते हे पूर्ण सुकवलेले आहे, ते आपण घेऊन चाललो आहे. खाली माच बनवलं आहे, माचावर ठेवले ती गौरी ठेवले प्रॉपर एकदम मस्तपैकी सुकले. आता ॲमेझॉनवर चेक केला तर मुंबईला शेणी म्हणतात, आम्ही गौरी म्हणतो, हे देखील विकतात. म्हणजे आपल्या धार्मिक विधीसाठी वगैरे, किंवा घरामध्ये आपण पूजा वगैरे किंवा काय असेल ना, तर त्याच्यासाठी गौरीचा वापर करतात. ते थोडेसे भाकरीसारखे थापलेले असते. ह्या आपल्या वेगळ्या थोड्या या जाळण्यासाठी आपण वापर करणार आहोत. आता असं आहे ना, फ्रेश शेण घेऊन आलं आहे, फ्रेश शेण घेऊन आलेलं आहे. याच्या देखील आपण आता गौऱ्या बनवणार. जरा गौऱ्या बनवायचं प्रोसेस गौरी आहे ना, हे लोक असे बनवतात. असं पूर्ण असं ना, असं टाकून ठेवायचं, बरोबर ना रे.
असं टाकायचं, मग ते सुकतात. ते कधी कधी आहे ना असे थापतात, असं आहे ना, असं थापतात देखील. पण आपण ह्याच्यासाठी वापर करतोय तर जाळण्याआडनं असं करून ठेवून द्यायचे, असे गोळे गोळे करायचे असे आणि द्यायचे ठेवून इकडे, जेणेकरून ते नंतर सुकतात. इकडं शेणी बनवली, इकडे तिकडे बनवूया थोडंसं. आपली इकडे आता गौरी रेडी झाले आणि भारे आणलेत. त्याच्यावरती अजून आपल्याला गवत पण आणायचं रे. असे लेअर लावायचे, जसे आपण बिर्याणीचे कसे लेअर लावतो तसे खाली लावायचे गौरी, त्यानंतर भारे लावायचे आणि त्याच्या वरती लावायचे गवत. तिकडे जे आपण वरती गवत काढलंय काजूमधलं ते घेऊन यायचं गवत, असे लेअर लावायचे. इकडे तुम्हाला थोडं दाखवतो बघा. इकडे आहे सशाच्या लेंड्या आहेत, म्हणजे सशाचा पण एक वावर आहे इकडे. लेंड्या आहेत भरपूर, छोट्या छोट्या लेंड्या. जाऊ द्याचा पण आपल्याला खत होऊन जाईल. बोल, हे बघ लेंड्या बघ, सशाच्या लेंड्या बघतोस बघ, खत होऊन जाईल. असं आता हा लेअर लावतील सगळं, थोडे पस्त्र व्हायचे. आता आपण बोल नको मध्ये. एका ठिकाणी आपण आणून टाकले ना, त्याचा पसरव व्हायचा. जरा पसरवते बघा, पसरव रे बघा, गोबर पसरव बघा, पसरव. जो गौरीचा ठीक आहे ना, थोडासा पसरवतो एका ठिकाणी आहे ना, पाठ पुढे टाक, कोपऱ्यात 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 उचल ते काढायला असं कोपऱ्यात टाक. ह्या कोपऱ्यात पण टाक. तर इकडे भाऱ्यांचे चाललेत, भारे लावून देतात. भाऱ्यांचा लेअर हा म्हणजे सेकंड लेअर, दुसरा लेअर लावतात, थर लावतात. एवढे भारे सर्व लावायचे. त्यानंतर घेऊन यायचं आपलं गवत पण घेऊन यायचं आहे वरती टाकायला. शेवटला गौरी सगळीकडे पसरून घेतले आणि आता दुसरा लेअर टाकतायत भाऱ्यांचा. त्यानंतर शेवटचा लेअर येईल गवताचा. त्यानंतर संध्याकाळी पेटवणार होता ना, संध्याकाळी थोडं ऊन कमी झाल्यावर पेटवायचा. एकदम भर उन्हात नाही पेटवायचा, आता एकदम कुठच्या कुठे वनविहार होऊन जाईल कार्यक्रम. हे सर्व लावणार होतं इकडे. हे थोडं आम्ही काल गवत एकत्र केलंय, हां, त्यामुळे काय आलं काय आपले काजू आहेत ना, ते पण थोडं साफ झाले मस्तपैकी. आणि एवढे गवत आपल्याला मिळालं हे भाजावळ करायला, मशागत करण्यासाठी. आपल्याला जो वरचा लेअर टाकायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला गवत पण मिळालं आणि आपले ज्या काजू होते ते पण मस्तपैकी साफ झाले. अजून थोडं करायचं आहे. काल आम्ही थोडे 1 तास केलं, 6:15 नंतर आलो, 7 वाजेपर्यंत थोडं काम केलं. हे अजून तिकडे देखील आहे बघा. आता हे आपल्याला गवत त्या डाळांमधून भरून घेऊन जायचं आहे आपल्याला तिकडे भाजावळ करायला. तिकडे बघा तात्या वगैरे आहेत ना, त्या मळीमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. सर्व गवत घेऊन जायचं आहे. एवढं गवत आपण काल काढलं आहे, 2-4 डाळ होतील, अजून काढायचं बाकी आहे. सर्व आपल्या आता पडीक जमीन आहे ना, तर आपण सर्व आता काजूची लागवड केली आहे, सरकारी काजू. आता तात्या टाकतात आज शेवटचा लेअर, म्हणजे आपल्या गवताचा लेअर बघा. पहिले टाकली गौरी, त्यानंतर असे भारे, आणि आता टाकतात गवत. शेवटचा लेअर टाकतात गवत. पूर्ण असं पसरून टाकायचं त्याच्यावरती, ते पूर्ण मळीनंतर कवर होईल. करून आपण घेऊन येतोय गवत वरून. आपला आहे हा पूर्ण ते करायचं आहे भाजावळ याच्यामध्ये.
त्याच्यावरती आहे ना अजून पातेरे टाकतो, म्हणजे आपले सुकी झाडाची पानं असतात ना ते अशी फिकरून टाकायची, म्हणजे पसरवायची अशी शेवटच्या लेअरवरती. आणि याच्यावरती थोडंसं आपण काय हे टाकायचं ना, उकरीड, म्हणजे आपलं हे पायाखालचं वगैरे शेणाचं हे असतात ना ते टाकायचं, जेणेकरून काय बोल जेव्हा आपण आग लावू तेव्हा असं वरती जाणार ना, हळूहळू पेटेल. आणि त्याच्यात मुळात उद्देश काय याचा की आपल्याला जमिनीला त्याचं ही मिळाली पाहिजे, ऊब मिळाली पाहिजे, किंवा जमीन तापली पाहिजे, नंतर हा वरच्यावर असे सर्व पेटून जाईल. मित्रांनो आता वाजले 10, आपण 8 वाजता आलो होतो. हे तरवा पेटवायला नाही, तरवा अजून रेडी केला आहे, आपण थोडं काम बाकी आहे. आता दुपारनंतर आपण त्याला आग लावणार. दुपार म्हणजे 5च्या दरम्यान साधारण. 8 वाजता आलो होतो, आता 10 वाजलेत. 2 तास प्रॉपर केले काम. आत्ता खायला जातो न्यारी, म्हणजे भाकरी खायला जातो. भाकरी खाल्ल्यानंतर थोडंसं ते उकरीड आणायचं आहे शेवटच्या लेअरवरती पसरवायला, की आपला तरवा होईल रेडी आग लावायला. इकडे बाबांनी पण केला आहे रेडी तरवा. जास्त प्रमाणावर टाकला नाही, एकदम पातेरा मजबूत टाकला नाही, मोठी मळी आहे त्याची. आता पण फायनल झाला आहे. किती वाजता पेटवणार रे आग? संध्याकाळी घालणार ना रे? संध्याकाळी घालायची आग. एकदम प्रॉपर लावला नाही बघा. फायनल झालं त्याचं. तिकडे अनिता आखी लावते. आता हा टाईम आहे ना सर्व भाजावळ वगैरे करण्याचं, सगळं गावची शेतीची कामं करण्याचा टाईम आहे. एकदम प्रॉपर लावलं आहे बघा, सगळे लावतात. तर झालं तयारच एकदम. संध्याकाळी लावणाऱ्याला आग आपण तिकडे एक रेडी केला आहे. बाबांचा आहे ते आपल्या घराच्या एकदम जवळ आहे. त्याचा शैले टाकतोय की उकरीड टाकतो. उकरीड म्हणजे काय आपलं हे असं हे असतं ना, शेणखत सारखंच असते, वेस्ट असते. आपण याच्यावर टाकलं ना की पूर्ण एकदम हळूहळू पेटेल जरा, म्हणजे जमिनीला आहे ना चांगलं हे लागेल, आग लागेल चांगली. म्हणजे काय बोलतात ते उकरीड टाकलं आहे. आपण आता शेवटची फायनल स्टेज आल्यानंतर एकदा इकडून कुठून तरी आग लावेल, पूर्ण रट्टारट एकदम पेटेल चांगलं. आज चांगलं तापलं नाही. उकरीड टाकतो, उकरीड. फायनल स्टेज आहे आपली तरव्याची. तर वाजले 4:30 आता आपल्याला घालायचं तरव्याला आग. तर आता इकडे काय करतायत, इकडे आजूबाजूला दुसऱ्यांची जमीन किंवा असे काजू वगैरे असतात, तर अशी आग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आता काय करतायत, थोडीशी साईड ही करून घेतात, बाजू आहे ना जमीन थोडी उकरून घेतात, जेणेकरून वाऱ्याने जर इकडे आग वगैरे आली तर पुढे जाणार नाही आणि आपल्या काजूंचं नुकसान होणार नाही. तसं आपण थोडं दुसऱ्यांचा विचार करावा लागतो आणि वाऱ्याने सांगता येत नाही ना. अशी जास्त नाही आहे इकडे गवत, पण सांगता येत नाही. त्यामुळे थोडीशी बॉर्डर लाईन करतायत. इकडे काकीने काय घेतला नाही, एवढं सांगितलं आहेस झनपाय. हे असे टाळे वगैरे असतात ना ते घ्यायचे. जर आग जर वाटली आपल्याला तसं झोडपायला वगैरे कामाला येतं. पांघराला काय नाही, आणि दुसरं निगडी काकीला दिले निगडीचे टाळे आणून दिलेत. जर इकडे पुढे आलं तर काकी जरा झोडपेल त्याला. हां ला करे गे. तर आपलं शेवटचं काम आहे, आग लावले कुठे आहे. तर एका कोणत्याही साईडनं आहे का ना आग लावायची. थोडंसं वारा आला आहे त्यामुळे थोडी काळजी घ्यावं लागेल. आपल्या पहिल्या कोपऱ्यावरती शायला आग घालतोय, कारण वारं आहे इकडून. तर आपण ह्या कोपऱ्यात आग घातली तर सट करून ते पेटून जाऊ शकतं. चालू केला पेटवलं नाही, आता थोडा वारा आहे ना दणक्याला पेटवलं. पुढे पुढे वडत नाही असा गवताने काय रे.
दमाने होते चला. गुरुदरप्पा बांध पण थोडा पेटतोय मस्तपैकी. हळूहळू थोडासा हे पूर्ण आता पूर्ण पेटून जाईल. आता कसं ऊन म्हणा थोडं 4:30 वाजलेत ना आणि थोडासा वारा आला ना. काकी इकडे रेडी आहे आणि इकडे जर पुढे आले आग वगैरे तर इकडे त्यांच्या काजू आहेत त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची. आणि शक्यतो आता हे आपण शेतीसाठी कामं करतो आहे वणवा वगैरे टाकायचं नाही. कारण कसं आहे लोक मेहनतीने वगैरे एवढं हे करतात काजू वगैरे. आपली एक कांडी नाही म्हणजे पूर्ण मेहनतीवर पाणी फिरू शकतं नुकसान होतं भरपूर. त्यामुळे तुम्हाला कुठे असं काय वणवा वगैरे लागेल दिसला आपण रोड साईडने जाताना कधी तर त्याला असं ना काळे घेऊन लगेच असं हे करायचं. बाकी ना पेट पुढे येतो टाक वारा जबरदस्त आलेत तर वारा येईल ना त्या साईडला इकडे काकी तयार आहे. जर पुढे आलं इकडे जास्त प्रमाणावर ते गवत नाही आहे ते येणार नाही पुढे जास्त. पोलांचं जसं वारा येतो ना आवाज बघत येतोय टार 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 आवाज येणार. हिट आली बघ जाऊ इकडे थोडंसं गेलं आहे काकी तिकडे तयार आहे. आता थोडे आणून बॉर्डर लाईन करून घेत आहेत. आता रट एकदम चांगला एकदम ज्वाळा मारतात मजबूत एकदम पूर्ण असं जळून जाणार आहे. तर दादा पण गेलं थोडासा आता पार्ट राहिला बघा. एका दणक्यात एक 10 मिनिटांमध्ये सर्व जळून गेलं बघा. 60 जळलं एकदम. थोडासा भाग राहिला आता तो पण जळून जाईल. थोडं आपल्याला काळजी घ्यावी लागते की आजूबाजूला पुण्याचे काही झाडं वगैरे असतील त्याच्यामुळे आपण 4 माणसं होतो या ठिकाणी. आणि तरी पण तात्याने चर वगैरे काढला. काकी पण तयार होती पण काय पुढे गेलं नाही ते. झालं आता बहुतेक थोडासा भाग दूर झाला मजबूत. तो झाला मजबूत एकदम. इकडे माझ्याकडे आलंच नाही पुढे थोडासा भाग राहिला आता. तर मित्रांनो हा व्हिडिओ होता आपल्या भाजावळीचा. थोडासा आपल्या व्हिडिओग्राफीद्वारे आपल्या थोड्या जुने जे काय पारंपरिक पद्धत आहे शेती करण्याची तो राहील या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे. आता आम्ही थोडे बऱ्यापैकी येतो शेती करायला. तर आमच्या पुढची पिढी येईल की नाही ती माहीत नाही. पण त्यांना एक कळावं की आपल्याकडे बाबा अशा प्रकारे शेती केली जायची. त्यासाठी हा बनवला होता व्हिडिओ. मशागत म्हणजे तरवा वगैरे किंवा पुढील पिढीला कळावं की कशा प्रकारे आपली भात शेती केली जाते. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील कोकणातील तसेच वेगवेगळ्या प्रकारचे. आपण काय एक कोणत्याही पर्टिक्युलर पद्धतीचे व्हिडिओ बनवत नाही. वेगवेगळ्या प्रकारे जसे आपल्याला जमतात तसे आपण व्हिडिओ बनवतो. आणि आता रामनवमीचा वगैरे पण व्हिडिओ बनवला त्याला तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. असंच आपलं प्रेम राहू दे.
आणि भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.